मराठा आरक्षण द्यायला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनी केला असं सांगत दोन समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये त्यांनी जास्त रस दाखवला असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज नागपुरात आयोजित भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. महाविकास आघाडी सरकार असताना देखील त्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोगाच्या वेळीच त्यांना ते देता आलं असतं अशी टीकाही त्यांनी केली. भाजपा सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते न्यायालयात टिकवून दाखवलं. आताही आपलं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असून कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्य कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं फडणवीस म्हणाले. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. शरद पवारांनी केला. इतिहास बघा. आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं, तेव्हा देता आलं असतं. पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. आगामी लोकसभा निवडणूक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्ष एकत्र लढणार असून जागा वाटपाबाबत कोणतीही शंका न बाळगता भाजपा कार्यकर्त्यांनी सर्व 48 मतदारसंघात मैदानात उतरून काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणून घ्यायची असते. देशातील जनतेचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदींच्या हातात द्यायची आहेत. विजयाची भावना घेऊन मैदानात उतरत असताना अति आत्मविश्वास न बाळगता त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या मेहनतीला साजेसं काम करावं आणि पुढचे 9 ते 10 महिने आपला पूर्ण वेळ पूर्ण क्षमता पक्ष कार्यासाठी देणं महत्त्वाचं आहे असं फडणवीस म्हणाले. की ज्या नेतृत्वाच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे, विजयाची भावना घेऊन आपल्याला मैदानात उतरायचं आहे. पण ते उतरत असताना अति आत्मविश्वास किंवा आपण तर जिंकणारच आहोत ही जी भावना आहे की आता आम्ही काही नाही केलं तरी आहे मोदीजींचं नाव, आम्ही जिंकणारच आहोत, अशा भावनेमध्ये जर आपण गेलो तर मला असं वाटतं की मोदीजी जी काही मेहनत करतात त्या मेहनतीला साजेसं आपलं काम होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा तर पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल. त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्याकरता देणं आवश्यक आहे. इंडिया आघाडीसमोर कोणताच अजेंडा नाही. देशाच्या विकासासाठी हे विरोधक एकत्र आलेले नाहीत तर घराणेशाही टिकवण्यासाठी मोदींच्या विरोधासाठी एकत्र आले आहेत अशी टीका त्यांनी केली.